जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवरा आजपासून लवकर झोपेन आणि सकाळी लवकर उठून तुझ्यासोबत मॉर्निंग वॉकला येत जाईन. बायको, का? ब्लॉक केलं वाटतं त्यासाठी विने. माझी बायको सकाळपासून ओरडत आहे. कपाटात साडीमध्ये ठेवलेले 8,000 रुपये चोरीला गेले म्हणून. मी 4 वेळा गच्चीवर जाऊन मोजले. 5,000 आहेत. खोटारडी कुठली. रात्रीच्या जेवणात वाढलेल्या गरम भाताला नाही म्हणणे म्हणजेच सकाळी नाश्त्याला फोडणीच्या भाताला हो म्हणणं आहे. लक्षात ठेवा म्हणजे झालं. बायको, मी गाणं गायला लागले की तुम्ही गॅलरीत जाऊन का उभे राहता? नवरा, लोकांचा गैरसमज होऊ नये की मी तुझा गळा दाबतोय म्हणून. नवऱ्याला रविवारी उपवास घडला. नवरा ऑफिसमधून येताच बायको म्हणते, तुम्हाला फक्त तुमच्या ऑफिसचीच काळजी आहे. घरी काय चाललंय त्याकडे तुमचं अजिबात लक्ष नसतं. नवरा, का? काय झालं? बायको, मला वाटतं आपल्या पिंकीची बाहेर कुठेतरी सेटिंग झालीये. नवरा, तुला कसं माहीत? बायको, अहो, आजकाल मोबाईल रिचार्ज करायला ती पैसेच मागत नाही. नवरा बेशुद्ध. मुलगा, बाबा मी पास झालो. आता आणखी शिकणार आणि डॉक्टर होऊन कोरोनावर औषध शोधून काढणार. बाबा, जरा तरी लाज बाळग कारट्या. ज्या कोरोनामुळं परीक्षा न देताच पास झालास त्याच्याशीच विश्वासघात करायला निघालास होय. पिंकी एकदा मैत्रिणीला घेऊन नवऱ्याच्या ऑफिसमध्ये जाते. मैत्रीण, अगं हे पाहिलंस का? तुझ्या नवऱ्याची सेक्रेटरी सारखी त्याच्याकडेच बघते. पिंकी, हो मला कळलंय ते. मैत्रीण, तरीही तुला काहीच वाटत नाही. पिंकी, काही वाटायचं जाऊ दे. मी पण बघते की माझा नवरा किती वेळ पोट आत ओढून ठेवू शकतो ते. नवरा, कशी आहेस तू? तू मला मिस करत असशील ना, म्हणून वाटलं तुला कॉल करू. बायको लाडात, इतकं प्रेम आहे मग सकाळी सकाळी भांडलात कशाला माझ्यासोबत? नवरा शांतच बसला. काही क्षणात त्याच्या लक्षात आलं, अरे चुकून घरी कॉल लागला वाटतं. नवरा, मी नंतर कॉल करतो, जरा काम आलंय, बाय. एका अट्टल दारुड्याला प्रश्न विचारला, तुमचे आवडतं कवी कोण? दारुडा, मंगेश पाडगावकर. अरे वा, त्यांची कोणती कविता आवडते तुम्हाला? झोपाळ्या वाचून झुलायचे. संता द्राक्ष विकायला बसला होता. टोपलीत द्राक्ष असताना संता मात्र बटाटे घ्या, बटाटे घ्या असं ओरडत होता. तिथून जाणाऱ्या बंतानं संताला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. बंता, अरे तू द्राक्ष विकायला बसलास आणि बटाटे घ्या, बटाटे घ्या का ओरडत सुटलायस? संता, श्श, हळू बोल, माश्या ऐकतील ना. संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता, अशक्य हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही. बंताने 1 मिनिट विचार केला आणि मग म्हणाला, अरे वेड्या,
मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधी बघायचं ना. आता बोंब मारून काय उपयोग? 6 तास भारनियमन, मग बुलेट ट्रेनला काय सुतळीने बांधून ओढायचं काय? मी दरवाजा उघडला. ती दारात होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. श्वास जोरात चालू होते. खूप कासावीस दिसत होती. वेडीनं सांगितलंच नाही की तिचे बोट दाराच्या फटीत अडकलं होतं. काय काका, तुम्हाला काय वाटतं नोटबंदीबद्दल? काय नाही भाऊ, दर 2 वर्षांनी एकदा व्हायलाच पाहिजे. सगळी उधारी लोक बिना मागता घरपोच आणून देतात. हे माझे सरकार, मी एक लाभार्थी. थंडी स्पेशल. अंघोळीच्या अगोदर माणूस सायलेंट मोडवर असतो. अंघोळ करताना लाऊड मोडवर आणि अंघोळीनंतर तो व्हायब्रेट मोडवर जातो. एकाने विचारलं, बाहू, मिरच्या कोणत्या सीझनमध्ये लागतात हो? मी म्हटलं, त्याचं काही फिक्स सीझन नसतो राव. तुम्ही फक्त खरं बोला लोकांशी. मिरच्या आपोआप लागतात. जर का तुमचं वजन पृथ्वीवर 100 किलोग्रॅम असेल तर मंगळ ग्रहावर ते 48 किलोग्रॅम असेल आणि चंद्रावर फक्त 26 किलोग्रॅम. म्हणजे तुम्ही अजिबात झाडे नाही आहात. फक्त चुकीच्या ग्रहावर आलेला आहात. तुमचं खाणं बदलू नका, ग्रह बदला. असा. एकदा चंप्या एका नदीकाठी गेला. नदीच्या मधोमध एक पाटी दिसली. त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला, पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं. म्हणून त्याने नदीत उडी टाकली आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला. पाण्यात मगरी आहेत. नदीत उडी मारू नये. सॉक्स हमेशा धोकर पहिनिए. ऐसा न हो कि कामयाबी आपके कदम चूमने आए और वही मर जाए. च्या मायला, आजकाल बऱ्याच पोरांच्या गाड्यांवर पोरी फिरताना दिसतात आणि आमच्या गाड्यांवर कधी पेंडीचं पोतं, कधी खताचं पोतं, तर कधी गवताचं वझं. आणखी उडी धुळा.